नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघूया डाळ ढेमसाची भाजी. तर त्यासाठी मी एका काचेच्या वाटीमध्ये डाळ घेतली, चण्याची डाळ घेतली आहे आणि त्यात मी आता पाणी टाकून 2-3 पाण्याने ती डाळ धुवून घेणार आहे बघा. तर डाळ 2-3 पाण्याने धुवून घेतल्यानंतर त्याचं पाणी काढून घ्यायचं आणि चांगलं पाणी त्यामध्ये भरून टाकायचं. तर चांगलं पाणी आता असं मी भरून ठेवलं आहे आणि ही डाळ मी आता 5-6 तास भिजत ठेवणार आहे बघा. तर एकीकडे मी हे बघा ढेमसं चिरायला घेतली आहेत आणि आता ढेमसाच्या दोन्ही बाजू थोड्या कापून घ्यायच्या आणि त्यानंतर आपण मधून कापायचं ढेमसाला आणि त्याचा जो आतल्या बिया आहे ना, मोठ्या मोठ्या बिया असल्या तर त्या काढून टाकायच्या आणि ढेमसं चिरून घ्यायचे. तर ज्या मोठ्या बिया असल्या त्या काढून टाकायच्या आणि थोडा गाभा ठेवायचा आणि ढेमसं चिरून घ्यायचे. तर बघा थोडा असा गाभा ठेवून फक्त बिया काढून मी ढेमसं चिरून घेत आहे. तर अशा प्रकारे मी आता पूर्ण ढेमसं चिरून घेणार आहे आणि पूर्ण ढेमसं चिरून घेते आणि मग त्यानंतर तुम्हाला दाखवते. तर बघा अशा प्रकारे मी आता पूर्ण ढेमसं चिरून घेतलेले आहेत आणि त्यात पाणी टाकून घेतलेलं आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर बघा मी गॅसवर आता कढई ठेवून घेतलेली आहे आणि कढई आता थोडी गरम झाल्यानंतर आपण त्यात तेल टाकून घेऊया. तर आता बघा मी पळीने 5 पळी तेल टाकून घेत आहे. तर 5 पळी तेल बघा मी टाकून घेत आहे आणि 5 पळी तेल टाकल्यानंतर थोडं तेल गरम झाल्यानंतर आपण बघा आता अर्धा चमचा मी जिरं घेतलं आहे. तर आता बघा अशा प्रकारे जिरं टाकून आता जिरं तडतडलं की आपण त्यामध्ये हिरव्या मिरच्या 5-6 चिरलेल्या होत्या मी आणि एक मोठा कांदा चिरलेला होता. तर ते मिरच्या आपण प्रथम टाकून घेऊया आणि त्याच्याच मागे आपण कांदासुद्धा टाकून घेऊया. तर बघा कांदा आणि हिरव्या मिरच्या मी दोन्ही टाकून घेतलेल्या आहे आणि आता 2 मिनिट परतवून घेऊया आपण. तर 2 मिनिट आपण परतल्यानंतर बघा आता त्यामध्ये आपण मी एक मोठा टोमॅटो चिरून घेतलेला होता. तर तो एक मोठा टोमॅटो चिरलेला टोमॅटो मी आता त्यात टाकून घेत आहे. तर बघा कढईमध्ये मी टोमॅटो टाकून घेतलेला आहे. जो रसा होता थोडासा खालचा तो आपण बाजूला ठेवला आहे. तर आता बघा आपण टोमॅटो चांगला मॅश होईपर्यंत आपण चांगला परतून घेऊया. तर बघा माझी डाळ पण आता मुरलेली आहे. मी 5-6 तास झालेले आहे आणि डाळ मुरली आहे. तर बघा आपण आता टोमॅटो चांगला मॅश होईपर्यंत आपण परतून घेऊया. आता आपला टोमॅटो झालेला आहे. आपण आता आलू लसूण पेस्ट मी अर्धा चम्मच घेतलेली आहे ती आपण टाकून घेऊया आणि लसणाचा चांगला सुगंध येईपर्यंत छान परतून घेऊया. तर बघा आता आलं लसूण आपला पेस्टसुद्धा चांगला झालेला आहे, परतून झालेला आहे. तर त्यामध्ये आपण एक छोटा चम्मच पाव चमचा आपण हळद घालूया आणि त्यानंतर आपण बघा त्याच चमच्याने एक मोठा पूर्ण भरला चम्मच आपण लाल तिखट घालूया. तर पूर्ण भरून आणि त्यानंतर थोडंसं अजून लाल तिखट मी घातलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण लाल तिखटसुद्धा घालून घेऊया आणि मी मीठ हातानेच घालून घेणार आहे बघा, कारण मला हाताचाच अंदाज समजतो त्यामुळे मी हाताने मीठ घालून घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपण हे सर्व मिश्रण आपण चांगलं एकजीव होईपर्यंत आपण पूर्ण परतून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये एक वेगळी तीच ट्रिक मी वापरलेली आहे की 1 चमचा मी बेसन त्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि हे बेसन म्हणजे आपण कोणताही मसाला न यूज करता आपण बेसन टाकून आजची भाजी बनवणार आहोत. तर हीच या भाजीची नवीन ट्रिक होती, न्यू ट्रिक होती. त्या ट्रिकने आपण आज भाजी बनवणार आहोत. तर बघा मी 1 चमचा बेसन घालून घेतलेला आहे आणि 2 मिनिट त्याला छान परतून घ्यायचं आहे. आता आपण जी डाळ धुवून ठेवली होती ती डाळ आपण टाकून घ्यायची आहे. तर बघा मी डाळ ॲड केलेली आहे. तर ती पण आता छान आपण मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आहे. तर त्यानंतर बघा त्यानंतर आपण जे टोमॅटोचा रस्सा राहिलेला होता तो पण आपण टाकून घेणार आहोत. तो आपण रस्सा वाया जाऊ द्यायचा नाही आहे. आता त्यानंतर आपण जे ढेमसं चिरलेले होते त्यामध्ये पाणी टाकून मी स्वच्छ धुवून ठेवले होते. तर ते ढेमसंसुद्धा आपण आता टाकून घेऊया. तर अशा प्रकारे मी पूर्ण ढेमसं हे टाकून घेतले आहे आणि आता आपण छान परतून घेऊया पूर्ण वाफ निघेपर्यंत. तर बघा थोडी वाफ निघेपर्यंत आपण छान परतून घेऊया. तर अशा प्रकारे आपण छान परतून घ्यायचं आहे. तर बघा आता
आता परतून घेतल्यानंतर आपण एका साईडला मी एकीकडून गॅसवर पाणी ठेवलेलं आहे 2 गिलास. तर हे मिश्रण आता पाणी गरम झालेलं आहे बघा आणि मी भाजीमध्ये पाणी घालून घेत आहे. तर बघा अशा प्रकारे मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता आपण यावर ताट झाकून घेऊया आणि 15 मिनिट आपल्याला शिजू द्यायचं आहे. त्यानंतर आपण ताट उघडून घ्यायचं आहे. तर बघा आता 15 मिनिट झालेले आहे आणि भाजी चांगली शिजलेली आहे बघा. तर रस्सा पण आपला घट्ट आलेला आहे, कारण आपण 1 चमचा बेसन घातलेलं होतं, त्यामुळे आपला रस्सा पण घट्ट आलेला आहे. आपल्याला कोणत्या एसर वगैरे वाटण्याची गरज पडली नाही आणि आपली डाळसुद्धा शिजलेली आहे. डाळ आणि ढेमसा आपण दोन्ही चेक केलेले आहे शिजले की नाही म्हणून. तर शिजले आहे बघा, हाताने चापट झाले आहे डाळ. तर बघा आता मी धने आणि जिरा पावडर टाकून घेत आहे अर्धा चमचा. तर अशा प्रकारे कमी मसाल्यात आपली भाजी तयार झालेली आहे आणि आपण सांबारसुद्धा टाकून घेतलेला आहे. तर कोथिंबीर आपण आपली टाकून झालेली आहे. तर बघा आता आपली भाजी बिलकुल तयार आहे बघा मैत्रिणींनो. तर कशी वाटली आजची रेसिपी मैत्रिणींनो? तर आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.